नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. उद्या लोकसभेच्या निवडणुकीचा शेवटचा टप्पा आहे आणि त्यानंतर लगेचच एक्झिट पोल यायला सुरुवात होतील. आणि पण त्याआधी आलेले जे ओपिनियन पोल आहे, त्यामध्ये नेमकं काय दिसतंय? मोदी सरकार रिपीट होतंय की नाही? आणि रिपीट झालं तर नेमके बीजेपी एनडीएला किती सीट मिळू शकतात? ते आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण चर्चा करूया. नमस्कार, माझं नाव संतोष पवार आणि आपण पाहताच तर आपण काही राज्यांचा विचार करू की जिथं सध्या एनडीएला चांगल्या जागा मिळताना दिसतायत. त्या राज्यांचा विचार करूया. सर्वात जास्त लक्ष जे कुठल्याही लोकसभा निवडणुकीमध्ये असतं ते दोन राज्यावर असतं, यूपी आणि बिहार. उत्तर प्रदेश आणि बिहार. याचं कारण असं आहे की या दोन राज्यामध्ये मिळून तब्बल 120 जागा येतात आणि या 120 जागांवर ज्यांचं परफॉर्मन्स चांगलं असतं तो सत्तेत येतो असं म्हटलं जातं. असं म्हणतात की दिल्लीचा रस्ता हा उत्तर प्रदेशमधून जातो. तर आपल्याला दिल्ली जर काबीज करायची असेल तर उत्तर प्रदेशमध्ये आपलं परफॉर्मन्स चांगलं पाहिजे. ही गोष्ट जाणून नये म्हणून नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधून न उभा राहता वाराणसीमधून उभा राहायचा जो निर्णय घेतला त्यामागचं सगळ्यात मोठं कारण हे. आता गेल्या वेळेसच्या तुलनेमध्ये आणि या वेळेच्या ट्रममध्ये जे होते ते त्यावेळेला जे आकडे होते ते 71चा आकडा त्यांनी त्यावेळेला यूपीमध्ये गाठला होता. त्यानंतर गेल्या वर्षच्या 2014च्या 19च्या निवडणुकीमध्ये हा आकडा कमी झाला आणि तो आला 66वर. आता या वेळेला जे संकेत येत आहेत आणि ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशचं राजकारण झालं त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात येते की अखिलेश यादव आणि राहुल गांधी हे कुठं ना कुठं या निवडणुकीमध्ये सुद्धा अत्यंत कमकुवत दिसले. तेवढ्या स्ट्रॉंगली त्यांनी प्रचार करताना ते दिसलेले नाहीत. राहुल गांधी यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये वायनाडमधून मतदान झाल्यानंतर त्यांनी रायबरेलीमधून जे अर्ज भरला त्यामुळं सुद्धा ते वायनाडमधून पडणार हे लोकांना कळालं होतं. त्यामुळे ते इथं उभं राहिले अशी चर्चा लोकांमध्ये होती. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इथं जवळपास नाही म्हटलं तरी जे ओपिनियन पोल येतात त्याच्यामधून उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टी ही 72च्या आसपास पोहोचते आहे. त्याच्यानंतर त्याच्या लगतचं राज्य जे आहे ते बिहारमध्ये तेजस्वी यादवने जबरदस्त फाईट दिली आहे. पण तेजस्वी यादव या निवडणुकीत एकटे पडताना दिसले. तिथं फारसा काँग्रेसचा प्रभाव हा आपल्याला पाहायला मिळाला नाही. त्यामुळं तिथं जरी समजा हे झालं तरी ह्या यूपी, उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन राज्यांमध्ये बीजेपी जवळपास 90च्या वर जातीये असं ओपिनियन पोल सांगतायत, अशा चर्चा आहेत. त्यानंतर तिसरे महत्त्वाचं राज्य आहे ते गुजरात. गुजरातमध्ये 26 जागा आहेत. तुम्हाला माहिती आहे मागच्या दोन निवडणुकांमध्ये क्लीन स्वीप बीजेपी नेत्यांना दिलेले. कुठल्याच जागी एकही माणूस बीजेपी सोडून निवडून आलेला नाही. तसंच काही चित्र सध्या मध्य प्रदेशमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण मध्य प्रदेशमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी जबरदस्त मुसंडी मारताना दिसते. कारण मध्य प्रदेशमध्ये सुद्धा निवडणुकीमध्ये सत्तांतर झाल्यानंतर कुठंतरी काँग्रेस तिथं कमकुवत झालेली दिसते. त्यामुळं सगळ्यात म्हणजे चांगली बातमी जर कुठे बीजेपीला येणार तर ती मध्य प्रदेशमधनं येते. मध्य प्रदेशमध्ये स्ट्रॉंगली त्यांनी कॅन्डिडेट उभे केले आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीला तिथं सुद्धा असं बोललं जातं की कदाचित तिथं भारतीय जनता पार्टीला सगळ्या जागा येऊन एकही जागा विरोधी पक्षाला येणार नाही असं सध्या तिथलं वातावरण दिसतं. कर्नाटकचं विचार कर्नाटकमध्ये सुद्धा घडामोडी भरपूर घडल्या. पण आपण पाहिलेलं आहे की कर्नाटकची जनता ही विधानसभेला कोणाकडून असू द्या पण लोकसभेला सहसा ती भारतीय जनता पार्टीकडे जाताना दिसते. आणि तिथं मागील काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनामुळं ज्या घटना घडल्या त्या बीजेपीला कुठं ना कुठं प्लस ठरलेल्या आहेत. तो सुद्धा एक फायदा हा बीजेपीला दिसतोय. एकंदरीत आपण या दक्षिणात्य राज्यांमध्ये बीजेपी फारसं कमाल करू शकणार नाही. तिथं कमळ उगवणार नाही असं दिसतंय. फाईट जबरदस्त दिली पण तिथं फारसे यश येताना त्यांना दिसत नाहीये. महत्त्वाचं त्याच्यानंतर राज्य येते ते पश्चिम बंगालमध्ये गेल्या वेळेला 18 सीट बीजेपीच्या आलेल्या होत्या. या वेळेला त्याच्यापेक्षाही बेटर परफॉर्मन्स हे बीजेपीचं आहे. का? कारण की भारतीय जनता पार्टीने आपला जो ओबीसी वोटर आहे, ओबीसी जो त्यांचा मतदार आहे त्या मतदाराला त्यांनी असं घट्ट धरून ठेवलं होतं. कारण की तिथे ओबीसी आरक्षणाबाबतीत आलेल्या कोर्टाचा निर्णय आणि त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या रॅलीमध्ये त्यांनी डायरेक्ट या गोष्टीचा उल्लेख करणे की ओबीसींचं आरक्षण काढून मुसलमानांना दिलं याचा प्रभाव कुठं ना कुठे पडून तिथंसुद्धा भारतीय जनता पार्टी पश्चिम बंगालमध्ये 22 ते 25च्या दरम्यान जाईल असा एक अंदाज दिसतोय. एकंदरीत आपण हे सगळं चित्र बघितलं तर अबकी बार 400 पार तर अवघड आहे. पण परत एकदा नरेंद्र मोदी रिपीट करणार हे जवळपास
निश्चित मानलं जाते, अशी चर्चा राजकीय वर्तुळांमध्ये आहे. आणि तशा पद्धतीच्या ओपिनियन पोल हे सुद्धा हेच दर्शवते की मोदी सरकार परत एकदा भारत देशामध्ये येणार आहे. आणि आपल्याला काय वाटतं हे आपण कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत जा, म्हणजे आम्हाला सुद्धा अभ्यास करायला थोडं सोपं जातं. हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक आणि शेअर करा.